तर हॉटेल व्यावसायिकांना कळ निघत नाहीये। गोंदियामध्ये सकाळी उपाहारगृह बंद ठेवले गेलं। पुण्यामध्ये डोसा उत्तप्पा बनवण्यावर संक्रांत आलेली आहे। अनेक ठिकाणी हॉटेल हे आता बंद ठेवले गेलेत। सिलेंडरचा तुटवडा आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल बंद ठेवले गेलेत। सिलेंडर व्यावसायिक सिलेंडर हे मिळत नाहीत, त्यामुळे जेवण कसं बनवावं असा सवाल हॉटेल मालकांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल्स हे बंद ठेवले गेलेत। ही दृश्य आपण पाहतोय। गोंदियामध्ये सकाळी उपाहारगृह हा बंद होता, तर पुण्यामध्ये सुद्धा अनेक हॉटेल्स बंद आहेत। त्यामुळे केवळ हॉटेलमध्ये जेवण करणाऱ्यांवर संक्रांत आलेली आहे। पुण्यामध्ये अनेक विद्यार्थी असे आहेत जे हॉटेलमध्ये जेवण करतात, त्यांचे सुद्धा हाल सुरू झाले। अगर आपको कमर्शियल नहीं मिलेगा, कई लोग ऐसे हैं जो बाहर ही सिर्फ होटल में खाना खाते हैं, उनका क्या होगा? वो क्या भूखे मरेंगे? इतने कर्मचारी है, वो क्या भूखे मरेंगे? इतने होटल इंडस्ट्री वाले सब भूखे मरेंगे क्या? अगर हमारे को गैस ही नहीं देंगे तो हम खाना कैसे बनाएं? शासन से यही मांगे कि इसका कोई ना कोई उपाय निकाला जाए, और इसमें अगर कोई ब्लैक में सिलेंडर बेचता है तो उस पर कड़क से कड़क कार्रवाई की जाए, और हमारे को सब सुविधा मुहैया कराई जाए। कम से कम होटल रेस्टोरेंट वालों को तो कराइए, क्योंकि इसका मेन बेस ही होटल रेस्टोरेंट का सिलेंडर के ऊपर डिपेंड। आता ज्या बातम्या येतात त्या आम्हाला पाहायला मिळतात आणि जी परिस्थिती आता जाणवते त्याच्यामध्ये सिलेंडरचं पूर्णपणे शॉर्टेज आहे। आज आमच्याकडे 2च सिलेंडर उपलब्ध आहेत आणि उद्या आम्हाला काय मिळणार आहेत किंवा नाही मिळणार आहेत याची काही शाश्वती अजूनही आमचे डीलर्स किंवा जे सप्लायर आहेत दुसरे इतर डीलर ज्यांच्याकडनं आम्ही कधी पुरवठा कमी असताना घेतो त्यांच्याकडनं मिळत नाही आहे आम्हाला।